आपल्या सोबत आहे सुरेश। मात्र हे आपण थेट दृश्य बघतोय, हे पुण्यातलं पाषाण इथलं सीआयडीचं ऑफिस आहे आणि तिथे स्वतः आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वाल्मिक कराड शरण येतोय आणि आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील तिथे प्रतिक्रिया घेण्याची प्रयत्न करतायत। मात्र वाल्मिक कराड तिथे काही बोलेल असं वाटत नाही। मात्र त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मी पुण्याच्या पाषाण इथल्या सीआयडी ऑफिसमध्ये मी शरण येतोय आणि त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शरण येत असल्याची माहिती जाहीरपणे दिलेली आहे। आणि आता पुण्यातल्या पाषाण इथल्या या सीआयडीच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड पोहोचलाय आणि तिथे मोठी झटापट दिसते। माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, पोलीस आहेत आणि सीआयडीचं ऑफिस जे पुण्यातल्या पाषाण इथे आहे, सकाळपासून ही सगळी वातावरण निर्मिती झालेली होती। शंका होती, शक्यता होती की वाल्मिक कराड आज शरण येणार आणि त्याप्रमाणे स्वतः वाल्मिक कराडनं शरण येण्याआधी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुण्यामध्ये असून पुण्यातल्या सीआयडीच्या पाषाण इथल्या ऑफिसमध्ये मी शरण येत असल्याचं जाहीर त्यांनी केलं एका व्हिडिओच्या माध्यमातून। आणि वाल्मिक कराड काही क्षणात लगेचच पुण्यातल्या पाषाण इथल्या ऑफिसमध्ये दाखल देखील झालाय आणि मात्र सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा इथे गराडा आहे आणि पोलिसांचा सुद्धा तिथे बंदोबस्त आहे। मात्र आज सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त या सीआयडीच्या ऑफिस बाहेर पाषाणमध्ये होता, कारण वाल्मिक कराड शरण येण्याची दाट शक्यता होती आणि तसंच झालंय। शरण यायच्या आधी काही मिनिटं अगोदर वाल्मिक कराडनं आपण शरण येत असल्याचं आणि तेही पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण येत असल्याचं जाहीर केलं होतं आणि आता वाल्मिक कराड शरण आलेला दिसतोय। आपल्याला दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय वाल्मिक कराड सीआयडीच्या पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या ऑफिसमध्ये शरण आलाय। मात्र या व्हिडिओमध्ये जसं त्यांनी सांगितलं की जर मी या सगळ्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर मी दोषी आढळलो तर मला देखील शिक्षा किंवा मी शिक्षा भोगायला तयार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा वाल्मिक कराडनं या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। वाल्मिक कराड इतक्या दिवसापासून सीआयडी ज्या वाल्मिक कराडच्या शोधात होती त्या वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय, सरेंडर मी होत असल्याचं जाहीर केलं आणि आता काही मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ आपण वाल्मिक कराडचा बघितला की मी पुण्यामध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण येतोय असं सांगतानाच काही मिनिटांमध्ये वाल्मिक कराड गाडीतनं सीआयडीच्या ऑफिस समोर दाखल झाला आणि अर्थातच माध्यमांचे प्रतिनिधी आज सकाळपासून वाट बघत होतेच, कारण जशी शक्यता होती, अगदी दाट शक्यता होती की वाल्मिक कराड आजच सरेंडर होणार आणि तशा हालचाली सुद्धा सीआयडीच्या ऑफिस बाहेर होत्या, कारण वरिष्ठ दर्जाचे सगळे ऑफिसर्स हे आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले होते आणि ज्या वेळेला वाल्मिक कराड गाडीतनं उतरला त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी आले आले भाऊ काय झालं? वाल्मिक भाऊ काय झालं? भाऊ काय झालं होतं? भाऊ तुम्ही काय झालं? काय होतं? कराड साहेब काय झालं होतं? अण्णा काय झालं होतं? अण्णा काय झालं? सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरेश, काही मिनिटां